नालासोपाऱ्यातील 41 इमारती संदर्भात खासदारांचे नागरिकांना आश्वासन देण्यात आलंय। पोलिसांनी लाठीचार्ज केला तर आम्ही दगडफेक करू असं नागरिक म्हणतात। खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांनी आक्रोश केलाय। आश्वासन नको, आम्हाला घर द्या अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। तर नागरिकांच्या आक्रोशामुळे खासदारांनी मात्र त्या ठिकाणाहून काढता पाय घेतलाय। खासदारांच्या येण्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचंही कळतंय। विजयलक्ष्मी परिसरातून 5 जण पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांच्या आक्रोशामुळे खासदारांनी मात्र त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। यावेळी नालासोपाऱ्यातील 41 इमारती संदर्भात खासदारांनी नागरिकांना आश्वासन दिलं, मात्र लाठीचार्ज केला तर आम्ही दगडफेक करू असं खासदारांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांनी आक्रोश केला। पास करवाया, घर पास करवाया, अभी ये लोग ऐसा बात करेंगे। यानी जब तक ये मतदान होता है, जब तक ये वोटिंग होता तभी तो ये लोग है। अभी ये लोग इतने सारे लोग कहाँ जाएंगे? तब कहाँ गए थे ये लोग? जब यहाँ पर लोड बेरिंग बन रहा था, पास हो रहा था, पैसा आ रहा था, घर पट्टी मिल रही थी, सब कुछ पास कर रहे थे ये लोग। तब कहाँ गए थे ये लोग? अभी मेरे को सिर्फ इतना मालूम है कि ये लोग जो है, ये लोगों ने कहा करना है, क्या करना चाहिए, ये जनता को बता रहा हूँ मैं, किसी और को नहीं। नहीं चाहिए, नहीं चाहिए। जब यहाँ पे इलेक्शन नहीं हुआ था तब इन्होंने यही मंदिर पे कसम खा के कहा था कि हम यहाँ मर जाएंगे, बिल्डोजर के नीचे लेट जाएंगे, पर आप लोग का घर नहीं टूटने देंगे। आज हमारा यहाँ के 10 बिल्डिंग टूट गए, 10 बिल्डिंग वाले बेघर हो गए, एक-एक करके बाकी 41 की बिल्डिंगें टूट जाएंगी। कहाँ जाएंगे लोग? क्या बोला इन्होंने? इलेक्शन हो गया, सब खत्म हो गया, उनका काम खत्म। भरोसा करे किस पे? ये लोग जनता जो है, तुम्हारी एकदम झूठी झूठी बातों पे ये लोग आ जाते हैं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती खासदार हेमंत सावरा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। भेट दिलेली आहे, काय सांगा? रहिवाशांना सांगितलेलं आहे की आता ज्या बिल्डिंग ज्या तुटत आहेत त्या दिलासा मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी आणि आमदार राजनप्पा नाईक हे जाणार आहोत आणि स्टेट गव्हर्नमेंटला ते विनंती करणार आहोत की यांचा मानवतापूर्वक याचा विचार केला पाहिजे। याच्या मदतीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? तेच आम्ही स्टेट गव्हर्नमेंट याचे इंटरव्हेन्शन केलं पाहिजे, पुनर्वसनची प्रक्रिया लवकर राबवली पाहिजे। कारवाई सुरू होती, आपण घटनास्थळी भेट दिली नाहीये, आज आले आहात का? आतापर्यंत 4 बिल्डिंग तोडलेल्या आहेत, बाकीच्या बिल्डिंग तोडू नये म्हणून आम्ही आग्रह करणार आहोत। आपण आता अनेक लोक जे बेघर झालेले आहेत त्याच्यासाठी काही राहण्याची व्यवस्था करणार, निवारा शेड आणि पुनर्वसनासाठी आम्ही आग्रह करणार आहोत। खासदार यांनी सांगितलेलं आहे की पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहात। पीपल पाटील, पुढारी न्यूज, नालासोपारा।